सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए, अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपले स्वागत आहे। आजार म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात। अशातच आपल्याकडे एक आजारासंबंधी आपण आज चर्चा करणार आहोत, ज्याचे आजाराचं नाव आहे हिमोफिलिया। हो मित्रांनो, हिमोफिलिया म्हणजे यामध्ये रुग्णाचं जे ब्लड असतं ते थांबतच नाही, म्हणजे त्याला फॅक्टर द्यावं लागतं, असं त्याचं उपचार आहे। परंतु मित्रांनो, ह्या रुग्णाला किती त्रास होतो, त्यांच्या नातेवाईकाला किती, पॅरेंटला किती त्रास होतो, हे त्यांच्या मनातच आपल्याला जाणून घ्यायचं आहे। हा आजार असा आहे की हा आजार अनुवंशिक असतो। या अनुवंशिक आजाराला सामोरं जाण्यासाठी रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक यांना किती प्रयत्न करावे लागतात, किती त्यांच्या खस्ता म्हणजे त्यांचे हाल किती होतात, यावरच आपल्या सोबत आहे ऋषिकेश मानकर, जो विद्यार्थी आहे आणि चांगल्या पद्धतीने तो आपलं जीवन जगत आहे आणि गेल्या 24 वर्षापासून तो या आजाराला सामना करत आहे। म्हणजे एक प्रकारचा हा हिमोफिलिया फायटरच म्हणता येईल। त्यांच्याकडे जाणूया, त्यांच्याकडनंच बोलूया का या हिमोफिलिया आजाराबद्दल। ऋषिकेश, आरोग्य जगतमध्ये आपलं स्वागत आहे। ऋषिकेश, मला एवढं सांग की आज हिमोफिलिया म्हटलं की लोकांना काही प्रमाणात याची जनजागृती नाहीये, परंतु ज्याला माहित आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता कसं आहे, बऱ्याच लोकांना हिमोफिलिया माहित नाही काय रक्ताचा आजार आहे वगैरे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे हे काय नवीनच एक असं आलेलं आहे की माहितच नाही लोकांना। आणि सडनली मग असं होतं की एखाद्याच्या घरामध्ये हिमोफिलिक जन्माला येतो, तो पॅनिक करतो खूप जास्त की अरे हे काय नवीन प्रकारचा आजार झालेला, रक्त थांबत नाही वगैरे, असं तसं माहिती नसते बऱ्याच पेशंटला। तर मला तरी वाटतं की ना, या आजाराबद्दल अवेअरनेस असायला पाहिजे, कारण की आज असं झालंय की दर 100 मधून 10 पेशंट हिमोफिलिकचे निघतात। एक वेळ अशी होती की 1000 मधून 10 पेशंट निघायचे, आज 100 मधून 10 पेशंट निघतात, कारण की लोकांना त्याची माहितीच नाही। तो आजार कसा येतो, कशामुळे येतो, त्याचे काही कारण आहे। ज्या कारणांमुळे हिमोफिलिया घरांमध्ये येतो त्यांना जर आपण थांबवलं, त्याच्याबद्दल जर आपण अवेअरनेस आणली, तर आपण याच्यावर कंट्रोल करू शकतो या आजारावर। ऋषिकेश, मला सांग, ह्या आजारामध्ये जसं म्हटलं तू आता 25 वर्षापासून सामना करत आहे, हो, यामध्ये तुला काय काय त्रास होतो आणि तू त्याचा फाईट कसा करतोस? आता हिमोफिलिया बद्दल जर बोललो, माझ्या अनुभवावरून मी बऱ्याच गोष्टी अनुभव केलेला आहे। जसे की एक नॉर्मल आहे की रक्त घोटत नाही या आजारामध्ये, जे बाय बर्थ। याच्यामुळे काय होतं की जॉईंट्स मध्ये ब्लीड होतं, नी जॉईंट झाला, अँकल जॉईंट झाला, त्याच्यानंतर एल्बो जॉईंट झाला, हिप जॉईंट झाला। नॉर्मली एखाद्या जॉईंटवर स्ट्रेस पडल्यानंतर तो त्याच्यात ब्लीड होतो, तो रिकव्हर करतो। हिमोफिलिकचं ते होऊ शकत नाही। तर बऱ्याच वेळेस एकाच जॉईंट मध्ये ब्लिडिंग झाल्यामुळे टार्गेट जॉईंट होतात, इंटरनल ब्लिडिंग्स होतात, ज्याच्यामुळे तिथले जे मसल्स, टिश्यूज आहे ते स्वेलिंग होतात, तिथं रक्त बाहेर येतं। आणि त्याला जर आपण व्यवस्थितशीर ट्रीट नाही केलं तर तो टार्गेट जॉईंट मध्ये कन्वर्ट होतो। याच्यासाठी एक उपाय असा आहे की फॅक्टर घेऊन आपण त्याचं ट्रीटमेंट करू शकतो, पण फॅक्टर हे पुरेसे नाही। त्याच्यानंतर आपल्याला जर फिजिओथेरपी वगैरे जर केली, या गोष्टी केल्या, तर आपण मॅनेज करू शकतो त्या गोष्टी। जसं ऋषिकेश, तू सामना करत आहे, तुला माहिती आहे का फॅक्टर दिल्यानंतर फिजिओथेरपी किती महत्वाची आहे? तू जसं तुझं दिनचर्या कशी असते? आता मी ऍज ए डॉक्टर फार्मासिस्ट म्हणून मी परस्यू करतोय, तर माझी जीएमसी मध्ये इंटर्नशिप असते। माझा शेड्यूल असं आहे की सकाळी 9 ते 5चा माझा टायमिंग असतो। तर ते सगळं करून पण मला माझ्या जॉईंट्सचं बघावं लागतं की मला पण टार्गेट जॉईंट्स आहेत माझ्या बॉडीमध्ये, 3 असे टार्गेट जॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली ब्लिडिंग होतो। तर ते क्युअर करण्यासाठी मी असं करतो की सकाळी लवकर उठून फिजिओथेरपी करणं, स्विमिंग एक बेस्ट ऑप्शन आहे।
जे की मी डेली नाही करू शकत माझ्या शेड्यूल मुळे, तर मी ते एक मेंटेन केले की 1 दिवस आड स्विमिंग प्लस रुटीनली फिजिओथेरपी. नॉर्मल जे आपले चार्ट्स येतात हिमोफिलियाचे भरपूर चार्ट्स येतात, आपण दाखवलेले की जॉईंट्सची एक्सरसाइज कशी करायची, तसे मी थाउजंड्स ऑफ टाइम त्याचे रेपिटेशन करतो, जेणेकरून मला जे नॉर्मली ब्लीड होणार असतं ते ब्लीड होत नाही. बॉडी अडॅप्ट झाली त्या गोष्टीला. सो जी ब्लिडिंगची फ्रिक्वेन्सी ती कमी झाली. तर ह्या अशा काही छोट्या गोष्टी, आणि मेन म्हणजे डाईट प्लॅन झाला, नॉर्मल फिजिओथेरपी झाली. इव्हन मी रोज 5 किलोमीटर वॉक्स करतो. विथ माझी इंटर्नशिप चालू आहे, स्टेअर्स वरून वर खाली करणं, त्या पण गोष्टी येतात, पण ते सगळं हेल्थीली मॅनेजमेंट होऊन जातं, कारण की मी तेवढं लक्ष देतो स्वतःकडे. आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावे, हाच आमना सर्वांचा ध्यास असून यामध्ये आज आपण हिमोफिलिया बद्दल बोलत आहोत. हिमोफिलिया म्हणजे आजार हा घाबरण्यासारखं नाही. त्यात जर सामना व्यवस्थित केला, त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं, तर नक्कीच आपण त्यातनं बाहेर निघू शकतो. काही रुग्णांचं मत असं असतं की मला जर आज आजार झालेला आहे, आता मी इथनं बरं होत नाही. पालकांचं पण काही मत असतं की आता माझा मुलगा डिसेबल झालेला आहे, एकाच ठिकाणी त्याला ठेवतात. असं न करता असे जे ऋषिकेश सारखे जे विद्यार्थी आहे किंवा यंग जनरेशनला जे ते आता 25 वर्षापासून सामना करत आहे, यांच्याकडे जर आपण बोध घेतला, तर नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना पण, आपल्या मुलांना पण, आपल्या रुग्णांना पण आपण या आजारातनं बाहेर काढू शकतो. कोणताही आजार हा बरा होत नाही असं नाहीये. शासनाच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप क्रांती झालेली आहे आणि वेगवेगळ्या त्याच्यावर उपचार होत आहे. जसं आता पूर्वी, काही दिवसापूर्वी फॅक्टर मिळत नव्हतं, आज शासनाने पूर्ण फॅक्टर अवेलेबल करून दिलं. ऋषिकेश, मला एवढं सांग की आज फॅक्टर घेतल्यानंतर तू काय करत असतो आणि काय करायला पाहिजे, आणि हिमोफिलियाच्या रुग्णाच्या नातेवाईकांना काय संदेश देणार? आजच्या कंडिशन मध्ये असं आहे की फॅक्टर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जे की एक नेसेसरी प्रायमरी नीड आहे हिमोफिलिक्ससाठी, पण फॅक्टरच पुरेसे नाहीये. फॅक्टर असं आहे की ज्याचा इफेक्ट फक्त 24 आवर्स पर्यंत असतो, त्याच्यानंतर तो कमी होत जातो. सो जर इफ कोणाचा टार्गेट जॉईंट जर असेल आणि त्यांनी फॅक्टर घेतलाय, तर त्याच्यानंतर त्यांनी रेस्ट घेऊन मग त्यांनी फिजिओथेरपी स्टार्ट करायला. एक नॉर्मल आहे की राईस नावाची एक ट्रीटमेंट आपण जनरली यूज करतो हिमोफिलिक्ससाठी. एक आहे फर्स्ट की रेस्ट, जे पेशंटचा आपण रेस्ट करायला लागतो. आईस, त्याला शेक द्यायचा आईस पॅकचा. सी, त्याला कंप्रेशन द्यायचं आणि एलिव्हेट करायचं. या गोष्टीला आपण जर या चारही गोष्टी जर आपण सोबत घेतल्या विथ फॅक्टर जर केलं, तर तो जॉईंट रिकव्हर होऊ शकतो. कोणत्याच हिमोफिलियाला काहीच इश्यू येऊ शकत नाही. तो एकदम नॉर्मल हेल्थी लाईफ लाईक ए नॉर्मल ह्युमन बिंग सारखा तो जगू शकतो. अशा काही गोष्टी त्यांनी लक्ष द्यावं, फक्त फॅक्टरवर अवलंबून राहणं पॉसिबल. ऋषिकेशने जे आपल्याला संदेश दिलेला आहे की फक्त फॅक्टरवर अवलंबून न राहता आपण फॅक्टर तर घेणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर जर आपण फिजिओथेरपी रेग्युलर आणि नातेवाईकांनी पण जर करून घेतली मुलाकडनं किंवा आपल्या रुग्णाकडनं, नक्कीच आपण याच्यावर मात करू शकतो. ऋषिकेश, मला सांग, तुझ्या घरच्याच म्हणजे आई वडिलांचं, जसं आता तुम्ही सोसायटी पण सांभाळताय, हिमोफिलिया सोसायटी पण सांभाळताय, खूप चांगलं, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढं रुग्ण तुम्ही जवळून बघितलेलं आहे. मला सांग की आज तुझे आई वडील तुला कसं सपोर्ट करतात, पॅरेंट्स कसं सपोर्ट, म्हणजे मित्रमंडळी सपोर्ट करतात किंवा नातेवाईक तुला कसं प्रोत्साहन देतात? एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये आता घरच्यांचं असं होतं की त्यांनी स्टार्टिंगला मला थोडं थांबून ठेवलं प्रत्येक गोष्टीसाठी, की नको यार, तुला ब्लिडिंग होईल, लागलं तर काय होईल. मग त्याच्यानंतर जसं मोठं होत गेलो, मला पण प्रश्न पडले की मला का थांबवतात, या गोष्टी येतात. आणि प्रत्येक पॅरेंट्सचा पहिला कन्सर्न असतो की त्यांना असं वाटतं की आपला मुलगा चांगला राहिला पाहिजे, त्याला काही नको व्हायला. पण मग एक गोष्ट अशी येते की हिमोफिलिया असा एक आजार आहे ना, ज्याच्यामध्ये ब्लिडिंग कधी होऊ शकतं सांगता नाही. तर तुम्ही त्याला थांबून पण ठेवताय, तो उपायाचा नाही, त्याला तसं पण ब्लीड होणारच. बरोबर. मग माझ्या घरच्यांनी असं केलं की ठीक आहे, आज आम्ही आहे, ठीक आहे, पण उद्या आम्ही नसणार, मग काय करणार, हा पुढे कसा सर्व्हाइव्ह करणार. त्यांनी मला सूट दिली, हळूहळू सूट दिली. नॉर्मल मुलांसारखी नाही दिली, पण एवढी दिली की तू कर बाबा, तुला काय करायचंय. त्यांनी माझं करिअर पण माझ्या अकॉर्डिंग मला घेऊ दिलं. इव्हन मी ट्रॅकिंग वगैरे करतो, ते एका शब्दाने मला कधी असं म्हणत नाही की तू नको करू, तुला ब्लिडिंग होईल, असं होईल, तू घरी बसशील. त्यांचं असं म्हणणं आहे, तू खुश आहेस ना त्या गोष्टीमध्ये, तू करतोय ना, तू हे करून पण जर तुला हे करणं होत आहे, इट्स मी युअर मॅनेजेबल, तू करतोय सगळं व्यवस्थित. तर त्यांची काही रोकटोक नाही. आणि बऱ्याच आता फ्रेंड्स जर म्हटलं की स्कूल लाईफ मध्ये असताना असे काही इन्सिडेंट्स आहे, म्हणजे की मी क्रॅप बँडेज बांधून जायचो. सो ते ऑड दिसतं. नॉर्मल स्कूलमध्ये क्रॅप बँडेज बांधून जाणं म्हणजे ते ऑड गोष्ट आहे ती.
कोणी पण त्याच्यावर बोट उचलतं, मित्र टिप्पणी करतात, अरे हे काय, तुला काय झालं, या गोष्टी होतात. हे मेंटली खूप जास्त त्रासदायक आहे. माणूस डिप्रेशन मध्ये पण जातो, एकटं पडत असतो. पण माझे फ्रेंड्स असे की त्यांनी कधी या गोष्टी जाणून नाही करून दिल्या की तुला असं आहे तसं आहे. इव्हन ते इन्क्लूड करतात, त्यांना माहिती हा येऊ नाही शकत, स्टील ते मला विचारतात ऋषिकेश तू येशील का. इव्हन दे नो की माझा आन्सर काय असणार आहे, स्टील ते मला विचारले तू येशील का. आणि मी जर हो बोललो ते त्या गोष्टीसाठी पण तयार असं की हा तो येतोय, आपल्याला त्याला घेऊन जायचं. मी असे करून एक नॉर्मल एक स्मॉल इन्सिडेंट आहे कळसुबाई ट्रॅकचा. माझ्या मित्रांना माहित नव्हतं माझ्या हिमोफिलिया. मी त्यांना सांगितलं की मला ट्रॅकिंग करायची, मला हिमोफिलिया आहे, मला यायचंय तुझ्यासोबत. आणि ते बोलले अरे चल ना, तू काय होणार आहे ना, तू फॅक्टर घेतलाय ना, ठीक आहे तू ये, बघून घेऊ पुढे काय होतं. असं करून जर असा सपोर्ट जर भेटला तर मग त्यासाठी आपल्याला फ्रेंड सर्कल आणि मेन म्हणजे ना आपल्या मनातून ती भीती काढावं लागते की पुढचा माणूस काय विचार केला. आपण जर ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, हा आहे, हे आहे, मला याच्या बियॉन्ड मी नाही जाऊ शकत, हे आपल्याला ऍक्सेप्ट असेल तर पुढच्याला पण कन्व्हिन्स करता येतं आपल्याला की ठीक आहे बाबा आहे, याला घेऊन चाललंय आपल्याला सोबत, ते रेडी असतात त्या गोष्टीसाठी. जी राईस ट्रीटमेंट जी मी तुम्हाला सांगितली, ट्रीटमेंट ऍक्च्युली ते स्टेप्स आहेत जे की आपण त्यांची ब्लिडिंग हे करू शकतो, ओव्हरकम करू शकतो. आफ्टर फॅक्टर, राईस मीन्स रेस्ट, आय मीन्स आईस पॅक, सी मीन्स कम्प्रेशन आणि ई मीन्स एलिव्हेशन. या 4 गोष्टीचं जर आपण लक्ष ठेवलं आफ्टर फॅक्टर घेतल्यानंतर तो कोणता पण जॉईंट हा आपण क्युअर करू शकतो विथ इन अ टाइम. हे होते ऋषिकेश मानकर साहेब आपल्यासोबत. यांनी खूप चांगला वार्तालाप केला, त्यांनी चर्चा केली आणि हिमोफिलियाबद्दल त्यांनी स्वतः 24 वर्ष कसे काढले हे त्यांनी दाखवलं. काही कोणतीही गोष्ट आपण त्याच्यावर मात करणं हे अगदी सोपं आहे, परंतु स्वतःला ठरवायला पाहिजे. तर त्याचं म्हणणं आलं की आपण फॅक्टर घेतल्यानंतर आपण फिजिओथेरपी करणं आवश्यक आहे. हेच आम्ही करण्याचं आमचं मानस आहे. आणि आरोग्य जागृती असोसिएट तर्फे आज आपल्या माध्यमातून ऋषिकेश तुम्हाला पण सांगतोय, तुमच्या संस्थेला पण सांगतोय की तुमच्या सर्व रुग्णांना आमच्या संस्थेमार्फत फिजिओथेरपी मोफत करण्यात येणार, असं आम्ही आज तुमच्या माध्यमातून तुमच्या सर्व रुग्णाच्या नातेवाईकांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर शासनाने पण अशा रुग्णासाठी विशेष फिजिओथेरपीमध्ये त्यांना प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी आपण काय करता येईल, फिजिओथेरपी त्यांचं रेग्युलर कसं करून घेता येईल, यासाठी शासनाकडे कशी मदत करता येईल हे जर आपण बघितलं, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील असो, महाराष्ट्रातील पूर्ण याच्या भारतातले असेल, यांनी लोकप्रतिनिधी पुढे येऊन अशा रुग्णाच्या नातेवाईकासाठी फिजिओथेरपी किंवा त्यांना काय अडीअडचणी येतात त्यावर जर वेळीच लक्ष देतात, नक्कीच आपण हिमोफिलिया मुक्त भारत करू शकतो. धन्यवाद ऋषिकेश, आपण खूप वेळ दिलेला आहे आणि पुढचं भविष्य तुझं वेल हेल्दी राहू आणि तुझ्या माध्यमातून असं आम्ही रुग्णासाठी टिप घेत राहू आणि पुढच्या वेळेस पण आपण एका विषयावर बोलू. त्यासाठी धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं.
आरोग्य जागृती.